हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता चौथीचा इंग्लिश या विषयाचा स्कॉलरशिपचा पेपर अभ्यासत आहोत. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन असा आहे की फाइंड द रॉंग पेअर ऑफ द वर्ड अँड पिक्चर, म्हणजे शब्द आणि चित्राची अयोग्य जोडी शोधा, असं आहे त्याचं मिनिंग. बघा, तर या ठिकाणी फर्स्ट पिक्चर बघा की काय, टीथ करेक्ट आहे. त्यानंतर दुसरं काय, नॉस्ट्रिल्स. तिसरं काय, आय म्हणजे डोळे, बरोबर आहेत. त्यानंतर हे नॉस्ट्रिल नाकपुड्या, नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुड्या, दुसरं ते सुद्धा करेक्ट आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 4 जर तुम्ही पाहिला 4 नंबर, तर त्या ठिकाणी इयर म्हणजे कान दाखवलेत, परंतु राईट काय केलेलं आहे, नोज. तर म्हणून ऑप्शन क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर आहे की अयोग्य चित्राची जोडी आहे, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा की चूज द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी बघा की डे, तर डेसाठी काय साईन दिलं आहे त्यांनी, पहिला वरती गेला आहे, परत मिडलला थांबला आणि खाली लोला गेला बॉटमला. म्हणजे डे हा वर्ड जसा आपण राईट करतो तसा त्याचं साईन दिलेलं आहे, म्हणजे तशी त्याची खून दिलेली आहे. म्हणजे डे लेटर कसं आहे, डी लेटर कसं आहे, वरच्या 3 लाईनमध्ये असतं, ए लेटर मिडलच्या 2 लाईनमध्ये आणि वाय लेटर तर खालच्या 3 लाईनमध्ये. तशा पद्धतीने रचना दिलेली आहे. तर मग नॉर्थसाठी काय असं विचारलेलं आहे. तर तुम्ही ऑप्शन नीट चेक केले तर यनसाठी काय येणार आहे, वरच्या 3 लाईनसाठी येणार आहे. मग वरच्या 3 लाईनसाठी बघा, फर्स्ट ऑप्शन चेक केला तर आणि नंतर मिडलला 2 अक्षरे जे आहेत ओ आणि आर ती मिडलला येणार, आणि शेवटची टी एच आहेत ती वरच्या 3 लाईनला येणार. मग या ठिकाणी बघा फर्स्ट ऑप्शन बसणार नाही, कारण शेवटचे 3 लेटर जे आहेत टी आणि एच ते वरच्या 3 लाईनमध्ये पाहिजे, 3 लाईनमध्ये ते नाही आहे तिथं. 2 नंबर जर ऑप्शन तुम्ही पाहिला तर इथं आहेत बघा की पहिलं लेटर बरोबर वरती गेलेलं आहे, 2 लेटरसाठी इथं मिडलला आलेले आहेत, आणि शेवटचे 2 लेटर काय आहेत वरती गेलेले आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे एकदम करेक्ट बरोबर आहे. इथं पाहिलं तर बघा इथं खालीवर बसत नाही आहे. ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर आहे याचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की सिलेक्ट द रॉंग पेअर बाय पंक्च्युएशन मार्क अँड इट्स नेम. पंक्च्युएशन म्हणजे काय, मिनिंग लक्षात घ्या नीट. जरी तुम्हाला परीक्षेला तुम्ही हे वाचत असला की मराठीतून मिनिंग दिलेलं आहे, पण तरी पण पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय, तर विरामचिन्ह हे आपल्याला माहीतच आहे किंवा पाहिजेच. आणि रॉंग म्हणजे चुकीची जोडी, तर विरामचिन्ह व त्याचे नाव यानुसार अयोग्य जोडी निवडा असं दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क कोणते आहेत आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हे प्रॉपर माहीत पाहिजे, तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकाल. तर फर्स्ट ऑप्शन ब्रेक करा की फर्स्ट ऑप्शन काय आहे, तर फुल उद्गार चिन्ह, जसं त्याला मराठीत तुम्ही उद्गार चिन्ह म्हणतात, तर ते उद्गार चिन्ह आहे. त्याला इंग्लिशमध्ये बघा एक्सक्लेमेशन मार्क्स असं म्हणतात, परंतु त्याला त्यांनी काय दिलेलं आहे की फुल स्टॉप. तर फुल स्टॉप म्हणजे आपण पूर्ण विरामाला म्हणतो, म्हणून पहिलाच ऑप्शन जो आहे तो अयोग्य आहे, म्हणजे तेच खरं करेक्ट उत्तर आहे, ॲन्सर आहे. तरी पण मी पुढचे ऑप्शन तुम्हाला रीड करून दाखवते की बघा की सेकंड नंबरचं काय आहे की कॉमा म्हणजे स्वल्पविराम आहे, बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 बघा की क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह, बरोबर आहे. आणि त्यानंतर 4 जो त्याला आपण डबल डॉट असतं विसर्गासारखं चिन्ह जे असतं त्याला कॉलन, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं जर माहिती द्यायची असेल विस्तीर्ण, तर त्यासाठी हे आपण चिन्ह वापरतो, साईन वापरतो. मग हे कॉलन हे सुद्धा अगदी करेक्ट आहे, परंतु पहिलाच ऑप्शन रॉंग आहे. फुल स्टॉप म्हटल्यानंतर पूर्णविराम असतो, या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह, त्याला इंग्लिशमध्ये एक्सक्लेमेशन मार्क म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे बघा की आकृती दिलेली आहे, मध्ये काय दिले, मिडलला फ्लावर, म्हणजे फ्लावरचे नेम दिलेत बाजूला बघा, लोटस, सनफ्लावर, मोगरा, आणि तो क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आपण ऑप्शन चेक करूया. फर्स्ट ऑप्शन मँगो, सेकंड बांबू, थर्ड नीम अँड फोर्थ ऑलिएंडर. तर ऑलिएंडर हे काय आहे, फ्लावरचं नेम आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. बघा हे बाकीची ट्रीचे नेम आहेत, म्हणजे मँगो फ्रूट्सचं म्हणा किंवा झाडाचं नाव म्हणा, बांबू पण झाड असतं, नीम म्हणजे लिंबाचं झाड थोडक्यात आपण मराठीत म्हणतो, परंतु ऑलिएंडर हे काय आहे, तर हे फ्लावरचं नेम आहे, हे माहीत पाहिजे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा की 5th नंबर क्वेश्चन काय, चूज द लिव्हिंग प्लेस ऑफ पिक्चर ऑफ बर्ड. आता पिक्चर बर्ड कोणता आहे, कोणत्या बर्ड म्हणजे पक्ष्याचं, कोणत्या चित्रातील पक्ष्याचा निवारा कोणता.
तर तुम्हाला दिसतोय की कॉक किंवा हेन. हेन नाही, कॉक आहे तो ॲक्च्युली, म्हणजे कोंबड्याचं चित्र आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला या ठिकाणी बर्ड आणि त्यांचे प्लेस म्हणजे राहण्याची ठिकाणं, निवारा काय ते पाठच पाहिजे, तरच याचा आन्सर तुम्ही राईट करू शकणार आहात. तर खूप त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे की काऊचं काय असतं तर शेड असतं, त्यानंतर हॉर्सचं मराठी जसं तबेला तसं इंग्लिशमध्ये काय असतं ते सगळं माहीत पाहिजे. मग तसं कॉकचं इंग्लिशमधून काय असतं तर कूप असतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं जर पाठ असेल तरच तुम्ही राईट करू शकता. मग 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, हाऊ मेनी डेज आर देअर इन अ 4 वीक. म्हणजे वीक म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे बघा, की वीक म्हणजे काय तर आठवडा. तर 4 आठवड्याचे एकूण दिवस किती असं विचारले, तर एका आठवड्यात दिवस किती असतात 7 डेज असतात बघा, हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग 4 आठवडे म्हटल्यानंतर किती, 4नं तुम्हाला काय करावं लागेल 7ला गुणावं लागेल. मग 4 आणि 7चं जर म्हणजे 4 7 28, एका आठवड्यात किती दिवस येतात तर 7. मग 4 आठवड्यात किती येतील तर 7 चोक 28 दिवस येतील. मग 28ला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो 28 डेज. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे याचं. नेक्स्ट, द सन राईज इन द डॅश डॅश डिरेक्शन किंवा डायरेक्शन. ओके, आता सनराईज म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता डिरेक्शन म्हणजे काय हे पण माहीत पाहिजे. सूर्य टिंब किंवा डॅश डॅश दिशेला उगवतो, तर पूर्व. मग पूर्वेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर पूर्व दिशेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर ईस्ट. म्हणून ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघा की नेक्स्ट, चूज द करेक्ट नेम ऑफ द फॉलोइंग पिक्चर. आता हे जे काही पिक्चर आहे त्याचं शेप आकारासाठी अचूक नाव शोधा. त्याला इंग्लिशमध्ये कोणता शेप म्हणतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. फर्स्ट ऑप्शन आहे सर्कल. सर्कल आहे का, वर्तुळ आहे का, नो, इट इज रॉंग. त्यानंतर ओव्हल अंडाकृती आहे का, नाही. सिलेंडर आहे का, स्पियर आहे का. तर या ठिकाणी स्पियर म्हणजे जो चेंडूसारखा 3Dची पिक्चर असतो त्याला स्पियर म्हणतात, परंतु सिलेंडर म्हणजे गॅसची टाकी तसा शेप असतो त्याला सिलेंडर म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. कशाचा शेप आहे हा, कशाचा आकार आहे तर सिलेंडर. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, सॉल्व द रिडल म्हणजे कूट प्रश्न सोडवा. बघा काय क्वेश्चन, आय एम ॲन इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे कीटक, मी कीटक आहे. बट आय हॅव नो 6 लेग, परंतु मला 6 पाय नाहीत. माय नेम एंड्स विथ द लेटर आर. माझ्या नावाचा शेवट आर लेटरने होतो. हू आय एम, मी कोण आहे. मराठीत पण त्यांनी दिलेलं आहे बघा, मी कीटक आहे पण मला पाय नाहीत, माझ्या नावाचा शेवट आर या लेटरनं होतो, तर मी कोण. बघा स्पायडर आहे का, बटरफ्लाय आहे का, टायगर आहे का, ॲन्ट आहे का. तर या ठिकाणी स्पायडर आणि टायगर याच ऑप्शनचा बघा शेवट कशाने झालेला आहे आर. परंतु त्यांनी काय सांगितलं आहे की मी कीटक आहे मला पाय नाहीत असं सांगितलं आहे त्यांनी. माझ्या नावाचा शेवट आरने होतो. मग आता टायगर हा कीटक आहे का, नाही. टायगरला तर पाय आहेत. मग काय येईल या ठिकाणी स्पायडर, कारण स्पायडरला काय पाय नसतात बघा. म्हणून ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे याचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चूज द करेक्ट राईम. चूज द करेक्ट राईम वर्ड फ्रॉम द गिवन पिक्चर. तर पिक्चर कशाचं आहे बघा, हां जे काही पिक्चर दिले त्याच्यासाठी रायमिंग वर्ड करेक्ट पिक्चरचं सांगितलं आहे. तुम्हाला त्यासाठी आधी माहीत पाहिजे की हे कशाचं पिक्चर आहे. तर हँड दिसतोय, बरोबर आहे, हात दिसतोय. मग हँडला रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारा शब्द. मग रायमिंग वर्ड बघा बेल, बिहाइंड, सँड, क्लीन. मग हँडचा रायमिंग वर्ड काय येईल तर सँड, हँड सँड, बरोबर आहे. ऑप्शन 3 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट बघा की साईराज आहे काय, साईराज स्पीक इंग्लिश वेल. बघा की चूज द करेक्ट टेन्स, अचूक काळ ओळखा की साईराज इंग्लिश बोलतो, छान बोलतो किंवा व्यवस्थित बोलतो. आता स्पीक्स बोललं आहे, इंग्लिश बोलतो, मग फास्ट टेन्स आहे का, फ्युचर टेन्स आहे का, प्रेझेंट टेन्स आहे का, सिम्पल फास्ट टेन्स आहे. आता बघा की इथं काय आहे साईराज आहे, स्पीक आणि त्याला ES प्रत्यय लागलेला आहे. तर जेव्हा
तुमच्या क्रियापदाचं मूळ रूप येतं, त्याला यस किंवा ES प्रत्यय लागतो. आणि तृतीय पुरुषी म्हणजे ही, शी, इट अशी कर्ते असतात किंवा मुलाचं किंवा मुलीचं नाव, तेव्हा तो नेहमी काय असतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. म्हणून इथं ठिकाणी कोणतं सेंटेन्स आहे तर प्रेझेंट टेन्समधलं आहे. पास्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी वर्ब सेकंड येतो, ED किंवा दुसरं रूप येतं क्रियापदाचं, परंतु हा काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट बघा की नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम आफ्टर 11 नंतर येणारी क्रमवाचक संख्या कोणती. आता ऑर्डिनल आणि कॉर्डिनल नंबर तुमचे पाठ पाहिजेत. कॉर्डिनलचा नंबर सगळ्यांचे पाठच असतात, जे आपण 1 to 100 पर्यंतचे स्पेलिंग म्हणतो त्या नंबरला काय बोलतात, तो कॉर्डिनल नंबर. आणि आपण फर्स्ट सेकंड म्हणजे रांगेतील स्थान, पहिला दुसरा चौथा, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, फर्स्ट सेकंड थर्ड, हे जे काही नंबर आहेत त्याला कसे बोलतात तर ऑर्डिनल नंबर. मग या ठिकाणी 11 आफ्टर बोलले, 11 म्हणजे किती, 11, आणि आफ्टर म्हणजे नंतर. मग 11 नंतर येणारा ऑर्डिनल नंबर कोणता तर 12th असतं बघा. मग 12thचं स्पेलिंग तुम्हाला पाहिजे, 11 ऑप्शन आहे, 12 आहे, 12th आहे आणि 12th आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्पेलिंग करेक्ट माहीत पाहिजे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 TWELFTH या ठिकाणी आहे. आणि इथं काय आहे TWELIETH. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 जे आहे TWELFTH हे करेक्ट स्पेलिंग आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की या ठिकाणी पझल दिलेली आहे. पझल शब्दकोड, मराठीत आपण त्याला शब्दकोड म्हणतो. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व पझल. म्हणजे आता ऑप्शन करेक्ट जो काय करेक्ट चूज करा आणि पझल सॉल्व करा असं सांगितलं आहे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे की इथं आणि इथं दोन आपल्याला लेटर फाइंड आउट करायचे आहेत की कोणते दोन या ठिकाणी योग्य बसतील. तर या ठिकाणी बघा काय आहे, या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर बघा ORTOISE टॉर्टॉईज म्हणजे कासव, या ठिकाणी कोणतं लेटर बसेल तर T. मग T कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 3rd अँड 2nd आहे T. ऑल्सो 4thमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर तुम्ही जर इथं बघितलं की EEE अँड R लास्टला लेटर असेल तर कोणता वर्ड तयार होतो तर डिअर म्हणजे हरिण. मग डिअरसाठी काय असतं D. मग D कुठं आहे, T आणि D ऑप्शन क्रमांक 2ndमध्ये TD एक सेकंडमध्ये लेटर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2nd हे करेक्ट आन्सर आहे ह्याचा. नेक्स्ट बघा की नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट वुड यू से व्हेन यू मीट युअर सिक फ्रेंड. व्हॉट वुड यू से व्हेन यू मीट युअर सिक फ्रेंड. सिक म्हणजे काय, आजारी. जर तुम्ही तुमच्या आजारी मित्राला भेटायला गेला आहात अशा वेळी तुम्ही काय म्हणाल, म्हणजे तुम्ही बघा थँक्यू म्हणाल का त्याला, नाही. बेस्ट ऑफ लक म्हणाल का, तो काय एक्झामला चालला आहे का बेस्ट ऑफ लक म्हणायला, नाही. यू आर वेलकम म्हणाल का, तो तुमच्या घरी आला आहे का वेलकम म्हणायला, नाही. गेट वेल सून म्हणजे तू लवकर बरा हो, आपण लवकर भेटूयात, अशा प्रकारचीच प्रतिक्रिया देणार तुम्ही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द अपोजिट वर्ड फॉर अंडरलाईन वर्ड. अधोरेखित शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. स्लो बट स्टेडी विन द रेस. आता हे ससा आणि कासव याच्यातलं मॉरल आहे बघा. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट म्हणजे कंटिन्युअसली केली तर आपल्याला यश मिळतंच, हळूहळू केली पण कंटिन्यू केली तर. आता इथं काय दिलं आहे, विन म्हणजे जिंकणे, मग त्याचं अपोजिट काय येईल तर बघा फास्ट, ओन, स्ट्रॉंग, लॉस. विन म्हणजे जिंकणे आणि लॉस म्हणजे हरणे. ऑप्शन क्रमांक 4 हे याचा करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. चित्राचे निरीक्षण करावं, अचूक ब्रीद वाक्य निवडा असा क्वेश्चन आहे. या ठिकाणी काय दिसतंय बघा, श्वसनाचा व्यायाम करताना दिसत आहेत. मग अर्न अँड लर्न, सेव्ह वॉटर, हेल्थ इज वेल्थ, वन टीम वन ड्रीम. तर हेल्थ इज वेल्थ, शरीर ही संपत्ती आहे कारण ती व्यायाम करत आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, हाऊ डू यू गेट परमिशन
टू गो आउट ऑफ क्लास. वर्गाबाहेर पडताना तुम्ही कशा प्रकारे परवानगी घ्याल? तर आपण वर्गाच्या बाहेर जायचं असेल तर काय बोलतो? मे आय कम इन म्हणणार का? मे आय गो आउट सर? मे आय कम इन सर? मे आय स्लीप सर? मे आय रन इन सर? काय बोलतो? मे आय गो आउट सर, म्हणजे मी वर्गाच्या बाहेर जाऊ का? द फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, फाइंड द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ विल नॉट. विल नॉटचे संक्षिप्त रूप शोधा. या ठिकाणी बघा, विल नॉट, विल नॉट, ओंट आणि ओंट. आता ही कशा प्रकारे राईट केले ते व्यवस्थित बघा तुम्ही, की आपण नेहमी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म राईट करताना काय करतो, की ओ म्हणजे स्वर जे असतो तो गाळतो आणि त्या जागी काय देतो तर ॲपॉस्ट्रॉफी देतो. हे तुम्हाला माहीत पाहिजे. परंतु सगळ्या कोणतं पिन वर्ड असेल तर आपण तो वर्ड घेऊन फक्त ओ लेटर त्याऐवजी ॲपॉस्ट्रॉफी देतो. परंतु विल्ट ह्याचं विल्ट वगैरे न होता ओंट हे होतं, हे तुम्हाला माहीत पाहिजे. जसं की ॲमंट असं होत नाही, आरंट होतं, तसं विलचं काय होतं? ओंट होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी बघा, ओ आहे असं दिलं आणि ॲपॉस्ट्रॉफी दिलं आहे थर्ड ऑप्शनला, परंतु ते रॉंग आहे. ऑप्शन क्रमांक 4 बघा, OWON आणि ओ स्वर कॅन्सल केलेला आहे, तिथे ॲपॉस्ट्रॉफी दिला आहे आणि टी दिला आहे, म्हणून 4 नंबर हे करेक्ट आन्सर आहे याचं. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स युझिंग द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल म्हणजे उपपद. मग कोणतंही आर्टिकल या ठिकाणी येईल असं विचारले. देन शी मेड डॅश डॅश ओल्ड वुमन. द ओल्ड वुमन, अ ओल्ड वुमन, ॲन ओल्ड वुमन. आता इथं बघा की ओल्ड हा वर्ड कशाने स्टार्ट झालेला आहे? तर ओने स्टार्ट झालेला आहे. ओ काय आहे? ऑवेल आहे. ऑवेल म्हणजे काय? तर स्वर. मग आपल्याला माहीत पाहिजे की जेव्हा जेव्हा कोणता पण वर्ड ऑवेलनं म्हणजे स्वराने सुरुवात होतो तेव्हा आपण त्या ठिकाणी काय घेतो? ॲन हे उपपद आर्टिकल यूज करतो. म्हणून इथं काय होईल? देन शी मेट ॲन द ओल्ड वुमन, म्हणून थर्ड नंबर ऑप्शन इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, व्हॉट इज द सिंग्युलर ऑफ द वर्ड फॉक्सेस. फॉक्स म्हणजे कोल्हा, मग त्याचं अनेकवचन काय होईल? फॉक्सेस अनेकवचन दिलेलं आहे, एकवचन विचारलेलं आहे. तर फॉक्स म्हणजे काय? एक कोल्हा, आणि फॉक्सेस म्हणजे काय? अनेक कोल्हे. तर या ठिकाणी फॉक्स आणि ई लिहिलेलं आहे. फॉक्सेस जसं आहे तसं दिले, फिक्सेस असं दिले, फॉक्स दिले. तर ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट आहे बघा, एक वचन. फॉक्सचं काय होतं? फॉक्सेस. नेक्स्ट बघा क्वेश्चन, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यासाठी योग्य विरामचिन्ह निवडा. हाऊ आर यू? तू कसा आहेस? क्वेश्चन विचारलाय, तू कसा आहेस? आपण जर प्रश्न विचारला तर काय वापरतो? क्वेश्चन मार्क. इथं फुल स्टॉप आहे, इथं कॉमा आहे, इथं एक्सप्लेनेशन मार्क आहे आणि इथं क्वेश्चन मार्क आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, नमिता गेट अप डॅश डॅश 7 इन द मॉर्निंग. चूज द करेक्ट प्रेपोजिशन. अचूक शब्दयोगी अव्यय निवडा. इन, ऑन, ॲट, टू. आता सकाळी 7ला उठते नमिता, मग इन येईल का? ऑन येईल का? ॲट येतं बघा. काय येतं? ॲट 7 o'clock. आपण म्हणतो की नाही, ॲट 6 o'clock, ॲट 7 o'clock, म्हणून तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 3 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, रीड द पॅसेज केअरफुली अँड ॲन्सर द क्वेश्चन. काळजीपूर्वक उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. दे वेअर सॉफ्ट, फ्लफी अँड येलो. सच फाईन लिटल डकलिंग, बट द 7th one was very different. It was bigger and its feathers were grey and shaggy. It looks so ugly. Okay, it's so look ugly means आता हे एक डकचं आहे. पॅरेग्राफ कशावर डिपेंड आहे की एक डक म्हणजे आपण पाहण्यात पाहतो बघा बदक, त्याचा पॅरेग्राफ आहे हा, की त्याला खूप पिल्लं असतात, सगळी सुंदर असतात पण एकच कुरूप असतं, ती स्टोरी आहे. आता काय क्वेश्चन आहे बघा, मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ डॅश डॅश. मग कोणासाठी ती होती? मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. मग कशासाठी होती? 1 डक, सॉफ्ट, येलो नाही, तर ऑप्शन क्रमांक 3 6 डकलिंगसाठी ती प्राऊड ऑफ होती, म्हणजे ते तिला 6 पिल्लांचा अभिमान वाटायचा बघा. हू वॉज द युगली. कोण कुरूप होते? कुरूप म्हणजे दिसायला जरा सुंदर नसणारा. कोण होता? डक. 6 डक, येलो डक, 7 डकलिंग. कोण होतं? बट द 7th one वॉज व्हेरी डिफरंट. बरोबर आहे. मग वेगळं कोण होतं?
7 द क्लिंग. सो ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, हाऊ मेनी pronoun आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिमसेल्फ. प्रोनाऊन ज्याला आपण मराठीत सर्वनाम असं म्हणतो. मग खाली दिलेल्या वाक्यात किती प्रोनाऊन आलेले आहेत. ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ, ही तो. त्यानंतर बघा हिमसेल्फ स्वतःसाठी. ही आणि हिमसेल्फ म्हणजे किती आलेले आहेत, 2च या ठिकाणी प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम यूज केलेले आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. 2 आलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.